श्री काशीखंड कथासार अध्याय 18 चंद्र शुक्र बली वामन मंगळ वर्णन। विष्णुदूत शिवशर्म्यास कथा सांगत होते। महादेव म्हणाले, ब्रह्माजी जलंधराची पत्नी रुंदा इलाही मदनाने आपल्या जाळात ओढले। ती यमलोकी गेलेल्या पुरुषावर आसक्त झाली। तेव्हा या लबाड मदनामुळे कुणाला केव्हा कसा मोह पडेल हे काही सांगता येत नाही। या मदनाने मोठमोठ्या तपस्वी ऋषींना तसेच अनेक श्रेष्ठ जनांना फसवले आहे। देवेंद्र देवाचा राजा असून सुद्धा मदनात शरण आला। तेथे सामान्य लोकांची काय कथा। त्यामुळे पृथ्वीवरील सर्व स्त्रीपुरुषांनी आपापले चारित्र्य सांभाळावे। ब्रह्मदेव म्हणाले, हे सदाशिवा, या मदनाचे उत्पत्तीस्थान कोणते, हा कोठून उत्पन्न झाला। शंभो महादेव म्हणाले, त्या मदनाचे वर्णन करण्यास मी असमर्थ आहे। तो निर्गुण निराकार आहे। प्रत्येक स्त्रीपुरुषाच्या मनात हा लपून बसलेला असतो। माझे स्वरूप प्रथम पूर्ण अंधकारमय होते। तेव्हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते व इतर देवदेवता सुद्धा नव्हत्या। मी ध्यान करण्यासाठी बसलो होतो। तेथे सर्वत्र अंधार होता। हा अंधार मदनाचे मूळ उत्पत्तीस्थान होय। माझ्या तृतीय नेत्रातील अग्नीने मदनाचे दहन केले, तरी सुद्धा त्याचे कार्य अखंडितपणे सुरू आहे। लोकांना मोहात पाडण्यात हा तरबेज आहे। पृथ्वीवरील लोकांचा विस्तार व्हावा म्हणून सर्व देवदेवतांनी मदनाची नेमणूक केली, पण याने मात्र गोंधळ केला। शिवशर्मा दूतांना म्हणाला, बृहस्पती ऋषींनी पत्नीच्या पोटातील जो गर्भ काढून टाकला त्याचे काय झाले। विष्णुदूत म्हणाले, तारेचा गर्भ अवंतिका नगरीतील महादेवाच्या महाकालेश्वर देवळात ठेवून तारेने 5 दिवस अखंडपणे ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप केला। त्यानंतर तिने नर्मदा नदीत स्नान केले, त्यामुळे ती शुद्ध झाली। त्यानंतर तो अभ्रक ब्रह्मदेवाने पाहिला। त्याला त्या अभ्रकाची दया आली। त्याने तो उचलला व तारेस म्हणाला, हा चंद्रापासून झालेला आहे। मी याचे नाव बुध असे ठेवतो। हा नर्मदेचा बंधू म्हणून ओळखला जाईल। ब्रह्मदेवाने बुधाचे संगोपन केले। बुधाने ब्रह्मदेवाकडून काशीचा महिमा ऐकला। त्याला वाटले, आपणही काशी येथे जाऊन महादेवाची आराधना करूया। ब्रह्मदेवाचा प्रेमळ निरोप घेऊन तो काशीस गेला। तेथील भक्तिमय वातावरण पाहून तो आनंदित झाला। त्याने बुधेश्वर नावाचे शिवलिंग स्थापन केले। 5000 वर्ष ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला। त्यामुळे शिव आणि पार्वती प्रसन्न झाले। ते बुधास म्हणाले, तुझी उर तपश्चर्या पाहून मी धन्य झालो। तू चंद्रापासून निर्माण झाला आहेस। तुझ्यापासून सोमवंश निर्माण होईल। या सोमवंशात अनेक यशवंत कीर्तिवंत राजे पृथ्वीवर राज्य करतील। हे सर्व राजे सीतापती श्रीरामचंद्राप्रमाणे एकवचनी असतील। विष्णुदूत म्हणाले, तो बुध या दिव्य लोकाचा नूप आहे। बुधाची धर्मपत्नी इला ही मार्तंड ऋषींची नात होय। या दाम्पत्यास एक पुत्ररत्न प्राप्त झाले। त्यांनी त्याचे नाव पुरुरवा असे ठेवले। त्या पुरुरव्यापासून सोमवंशाचा विस्तार झाला। हा पुरुखा राजा श्रीलंपट होता। उर्वशीच्या मोहात पडून तो वेडा झाला। विमान पुढे जात होते, तेव्हा शिवशर्मास आणखी एक दिव्य लोक दिसला। विष्णुदूत म्हणाले, दानवाचे गुरु शुक्राचार्य यांचा हा लोक आहे। याला शुक्रलोक असे नाव आहे। महादेवाच्या कृपेमुळे शुक्राचार्यांना संजीवनी विद्या प्राप्त झाली होती। शुक्राचार्य यमलोकी गेलेल्या सर्व दानवांना संजीवनी विद्येच्या साहाय्याने जिवंत करत असत। शुक्राचार्याच्या या कार्यामुळे सर्व देव चिंताग्रस्त झाले होते। शुक्राचार्याचे पिताश्री म्हणजे भृगु ऋषी
व त्यांच्या मातोश्रीचे नाव होते पुलोमा. विष्णूने जेव्हा वामन अवतार घेतला होता तेव्हा शुक्राचार्याने गडबड केल्यामुळे दर्भाच्या सहाय्याने लक्ष्मीपतीने शुक्राचार्याचा एक डोळा फोडला. त्यामुळे त्यांना एकच डोळा आहे. शुक्राचार्य महाज्ञानी आहेत, प्रतापी आहेत, सर्व दानवांचे ते पूजनीय आहेत. विष्णुदूत म्हणाले, शिवशर्मा, तुला विष्णूच्या वामन अवताराची व बळीराजाची कथा माहीत असेलच. शिवशर्माने याच संमती दिली व म्हणाला, बालपणी मी ही कथा ऐकली होती. कश्यप ऋषीचा पुत्र हिरण्यकश्यप हा दानव होता. याचा सुपुत्र म्हणजे भक्त प्रल्हाद होय. प्रल्हादाचा पुत्र विरोचन व विरोचनाचा सुपुत्र राजा बली होता. राजा बलीने विष्णूंना 3 पावले भूमी देतो असे वचन दिले. विष्णूंनी आपल्या 2 पावलांनी सर्व त्रैलोक्य व्यापून टाकले. बळीराजा वामनास विष्णूंना म्हणाला, 3रे पाऊल तुम्ही माझ्या मस्तकावर ठेवा. वामनरूपी विष्णूंनी 3रे पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवल्यामुळे तो पाताळात गेला. शिवशर्मा विष्णुदूतांना म्हणाला, देवांची डोकेदुखी ठरवणाऱ्या शुक्राचार्याला एवढे दिव्य सामर्थ्य कशामुळे प्राप्त झाले? शुक्राचार्य दानवांना मदत करण्यासाठी का गेला? विष्णुदूत म्हणाले, विष्णूंनी वामनाने शुक्राचार्याचा एक डोळा फोडल्यामुळे ते दानवांना मदत करण्यासाठी गेले. विष्णूच्या या कार्यामुळे त्याने देवाविरुद्ध बंड पुकारले. शुक्राचार्य संजीवनी विद्येच्या सहाय्याने तारकासूर राक्षसाच्या मृत सैनिकांना जिवंत करत होते. त्यामुळे सर्व देव चिंताक्रांत झाले. सर्व देव शिवानीच्या प्राणनाथास महादेवा शरण गेले. महादेवाने सर्व देवांच्या विनंतीनुसार शुक्राचार्यांना पकडून आणण्याची आज्ञा शिवगणांना दिली. आपल्या स्वामीची आज्ञा शिरोधार्य मानून शिवगण शुक्राचार्यांना पकडून आणण्यासाठी निघाले. सर्व शिवगण युद्धाच्या ठिकाणी गेले. त्यांनी शुक्राचार्यांना पकडले व कैलास पर्वतावर आले. महादेवाने शुक्राचार्यांना आपल्या तळहातावर उचलले व गिळून टाकले. तो शुक्राचार्य 1000 वर्ष नीलकंठांच्या पोटात राहिला होता. त्यामुळे चंद्रशेखराने जे काही तप केले त्याचे फळ शुक्रालाही मिळाले. काही वर्षानंतर तो उमापतीच्या दिव्य शरीरातून तेजोरूपाने पतन पावला. त्याला पाहून महादेव संतुष्ट झाले. त्यांनी शुक्राचार्यांना आपल्या जवळील प्रगत संजीवनी विद्या प्रदान केली व वर दिला की, हे शुक्राचार्या, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. तुझ्याकडे अफाट सहनशक्ती आहे. तू दानवांचा पूजनीय होशील. दानवांना संकटकाळी अनमोल व मार्गदर्शक करशील. तू माझ्या शुक्राच्या रूपात प्रगट झालास म्हणून तू अमर होशील. जोपर्यंत सूर्यचंद्र या विश्वात आहेत तोपर्यंत तुझी कीर्ती सर्वत्र पसरेल. आजपासून सर्वजण तुला शुक्राचार्य ऋषी या नूतन नावाने ओळखतील. माझा मंगल आशीर्वाद सुदैव तुझ्या पाठीशी आहे. तू काशी येथे जाऊन तपश्चर्या कर. त्यामुळे तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. शंकरांना मनोभावे वंदन करून शुक्राचार्य ऋषी काशीस गेले. त्यांनी तेथे शुक्रेश्वर लिंगाची स्थापना केली व अखंडपणे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली. शुक्राचार्यांची तपश्चर्या पाहून उमानाथ प्रसन्न झाले. त्यांनी वर दिला की, तू संजीवनी विद्येच्या साहाय्याने अनेक मृत लोकांना पुन्हा जिवंत करशील. तुला संजीवनी विद्या प्राप्त झाल्यामुळे इतर ऋषींना तुझा हेवा वाटेल. सर्व दानव तुझ्या आज्ञेत राहतील. विष्णुदूत शिवशर्मास म्हणाले, महादेवाने जगातील सर्व लोकांना वर दिला की, जे या लिंगाची मनोभावे पूजा करतील
त्या दाम्पत्यास पुत्ररत्न प्राप्त होईल. अशा दाम्पत्यास कन्यारत्न प्राप्त होणार नाही. ओम श्री शुक्रेश्वर शिवलिंगाय नमः. विमान थोडे पुढे गेले. तेथे त्यांना एक दिव्य लोक दिसला. तिथे नक्षत्रमाला होत्या. त्या सर्व कन्या लावण्यवती होत्या. शिवशर्मा म्हणाला, ह्या लावण्यवती स्त्रिया कोण आहेत? विष्णुदूत म्हणाले, स्वयंभू ऋषींना 3 कन्यारत्ने होती. त्यातील एका कन्येचा विवाह धृतराष्ट्र नामक ब्राह्मणाबरोबर झाला. या दाम्पत्यास एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांनी त्याचे नाव यज्ञदत्त असे ठेवले. दीक्षितायनी नावाची एक सात्विक कन्या यज्ञदत्त्यास पत्नी म्हणून लाभली. धृतराष्ट्रास नातू झाला. त्याचे नाव कुबेर असे ठेवले. स्वयंभू ऋषीच्या दुसऱ्या मुलीचे नाव होते अनसूया. हिचा अत्री ऋषीबरोबर विवाह झाला. या दाम्पत्यास त्रिमुखी पुत्रकन्या रत्न प्राप्त झाले. त्यांनी त्याचे नाव दत्त असे ठेवले. तिसऱ्या मुलीचे नाव होते प्रसूता. प्रसूतीचा विवाह दक्ष राजाबरोबर झाला. या दाम्पत्यास 60 कन्या झाल्या. त्या सर्वजणी स्वच्छतेने शिवाची आराधना करण्यासाठी काशी येथे आल्या. प्रत्येकीने स्वतंत्रपणे शिवलिंगाची स्थापना केली. त्या 60 शिवलिंगाच्या नक्षत्रेश्वर असे म्हणतात. 60 भगिनींनी कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे शंभो महादेव प्रसन्न झाला व त्या 60 भगिनींना वरदान दिले की तुम्हा सर्वांना सुयोग्य सर्वगुण संपन्न पती लाभेल. तुमचा पिता स्वयंवर करेल तेव्हा तुम्हाला प्रत्येकीस योग्य वर लाभेल. सर्वांना भरपूर दीर्घायुष्य व सौभाग्य लाभेल. सदाशिवाचे वरदान मिळाल्यामुळे 60 भगिनींना आनंद झाला. त्यांनी हे वृत्त आपल्या जन्मदात्याला सांगितले. दक्ष राजाने स्वयंवराची घोषणा केली. एका शुभमुहूर्तावर स्वयंवर करण्याचे ठरवले. तो शुभ दिवस उजाडला. दक्ष राजाने पुरोहित्य करण्यासाठी दधीची, वशिष्ठ, अत्री, कर्तू, अंगिरा, मार्कंडेय, मरीची इत्यादी श्रेष्ठतम ऋषींना आमंत्रण दिले. शंभो महादेव सुद्धा या दिव्य लग्न सोहळ्यास उपस्थित होते. स्वर्गातील देवेंद्र, इंद्र, यम, अग्नी, वरुण, वायू इत्यादी देवदेवता या स्वयंवरासाठी आल्या होत्या. मरीची ऋषीचा सुपुत्र कश्यप व अग्नी ऋषीचा मुलगा चंद्रमा या स्वयंवरासाठीच आवर्जून उपस्थित होता. मुख्य समारंभाच्या ठिकाणी नेत्रदीपक सजावट केली होती. सर्व उपस्थितांचे यथायोग्य आदरातिथ्य होत होते. दक्ष राजा सपत्नीक सुवर्ण सिंहासनावर आरूढ झाला होता. डाव्या हातास महातपस्वी ऋषी विराजमान झाले होते व उजव्या हातात श्रेष्ठतम देव बसले होते. विघ्नहर्ता श्री गणेशास नमन करून स्वयंवरास प्रारंभ झाला. दक्षायणी दक्ष राजाची ज्येष्ठ कन्या पुढे आली. तिने महादेवाच्या गळ्यात पुष्पमाला घातली. आदितीने कश्यपास जीवन साथी म्हणून पसंत केले. आपल्या बहिणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिच्या पाठोपाठ दिती, मत्स्येंद्री, कालिंदी, कद्रू, षडाननी, सुपर्णा, प्रभावती, सेवका, ब्रह्मयानी, कुंडलिका, षडाननी, अभेदिका इत्यादी 12 कन्यांनी कश्यपालाच पती म्हणून निवडले. धर्माला 10 भगिनींनी वरमाला घातली. नैऋत्य राजास 2 कन्यांनी वर म्हणून प्रसन्न केले. अग्निदेवास 2 कन्यांनी व वरुण देवास त्रिकन्यांनी वरमाला घातली. वायुदेवास पावनी नामक एक लावण्यवती कन्या पत्नी म्हणून लाभली. भास्कर मातर्डास संध्येने वरमाला अर्पण केली. सर्व विश्वाला मोहित करणाऱ्या चंद्राला पाहून 27 कन्या त्याच्या प्रेमात पडल्या. कृतिका, रोहिणी त्यातील मुख्य कन्या होत्या. त्या 27 कन्या नक्षत्रमाळांच्या रूपाने चंद्राच्या सहचारिणी झाल्या.
महादेवाच्या वरदानाप्रमाणे सर्व काही घडले. ते दिव्य विमान पुढे गेले. तिथे सर्वत्र अग्नीच्या ज्वाला पसरलेल्या होत्या. शिवशर्माने विष्णुदूतास याबाबतच तपशील विचारला. विष्णुदूत म्हणाले, या ग्रीवाने पृथ्वीवरील सर्व लोकांना छळण्यास सुरुवात केली होती. यामुळे सदाशिवाला राग आला. त्याच्या नेत्रकमलातून मोठा अंगार खाली पडला. पृथ्वीने त्या अंगाराचा गर्भ म्हणून स्वीकार केला. त्याचेच मंगळ म्हणून बालक जन्मास आला. त्यालाच भूमिपुत्र, भौम्य अशी विविध नावे आहेत. त्याचा जन्म झाला तेव्हा कार्तिक वद्य चतुर्थी होती. तो भूमिपुत्र महादेवाचे निवासस्थान असलेल्या काशीक्षेत्री आला. त्याने विश्वनाथासमोर बसून ओम श्री सांब सदाशिवाय नमः हा मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. काही दिवसानंतर त्याने एक शिवलिंग स्थापन केले व त्याचे नाव मंगळेश्वर असे ठेवले. या मंगळाने 5000 वर्ष उग्र तपश्चर्या केली. त्यामुळे कैलासपती प्रसन्न झाले. त्यांनी मंगळास आशीर्वाद दिला व हा लोक मंगळ लोक प्रदान केला. अगस्त्य ऋषी आपल्या धर्मपत्नीस म्हणाले, अशा रीतीने विष्णुदूत शिवशर्मास वेगवेगळ्या लोकांच्या कथा सांगत होते. शिवशर्मा अत्यंत आवडीने ह्या सर्व कथा श्रवण करत होता. हर हर महादेव. शंकर भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.